नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे? बरेच दिवस झाले, थोडा गॅप झालेला आहे. काही कारणास्तव मला लेक्चर घेणं जमलं नाही, पण उशिरा का होईना आपण भेटलो आहोत. ठीक आहे, चला तर मग आज आपण बघणार आहोत गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि सगळे PYQ आहे. आजचे प्रश्न खरंच खूप छान आहे आणि या प्रश्नानंतर मला PYQ सिरीज आपण घेतच आहोत आणि आपण त्याला कंटिन्यू करणार आहोत. पण मध्ये मध्ये मला तुम्हाला मराठीचे काही टॉपिक डिटेल मध्ये सांगायचे आहे, जसं की प्रयोग आहे. ठीक आहे, ह्या काही गोष्टी मला डिटेल मध्ये घ्यायच्या आहेत, त्यावर सुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे रे पहिला प्रश्न? पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसतोय? पहिला प्रश्न आहे की, एक मिनिट हा, पेनचा कलर चेंज करते. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला एक नंबर संख्या मालिका दिलेली आहे, एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि त्या नंबर सिरीज मध्ये या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला नंबर येणार असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता बघा 13 आणि 91 यामध्ये काहीतरी लॉजिक आहे का? दिसते 13च्या पाड्यामध्ये 91 येतात. 13 गुणिले जर 7 केलं तर काय होतंय? 91 येते. ठीक आहे, आता जर पुढचा जर बघितला तर 546 आणि 91 यामध्ये डिफरन्स भरपूर आहे आणि जेव्हा खूप मोठा डिफरन्स असतो तेव्हा तो वजाबाकी करून त्याचा आन्सर येत नाही. अशा वेळेस त्याला मल्टिप्लिकेशनच लागतं. हे लॉजिक मोस्टली लागतं. ठीक आहे, आता बघा ना, कारण सगळीकडे डिफरन्स काय आहे? वेगळा वेगळा आहे. सगळीकडचा फरक 13 आणि 91 मधला फरक वेगळा आहे. 91 आणि 546 मध्ये खूप फरक आहे. त्या या दोन संख्येमध्ये 546 आणि 2730 मध्ये फरक आहे. मग एवढा फरक आपल्याला फरक सारखा मिळणार नाही. म्हणजे 100% यामध्ये संख्या काय होत आहे? खूप जास्त मोठ्या होत जात आहे. मग जेव्हा संख्या खूप मोठ्या होत जातात तेव्हा त्याला गुणाकाराचं लॉजिक लागलेलं असतं. ठीक आहे, आता पुढे बघा रे, जर मी काय केलं, 91 गुणिले 6 करते. ठीक आहे, 6 एके 6, 6 नव 54. बघा 546 मिळालं की नाही? म्हणजे काय झालेलं आहे, इथे 7 ने गुणाकार झाला, इथे 6 ने गुणाकार. एक संख्या काय झालेली आहे? 1 ने घटलेली आहे. बरोबर आहे. आता 546 गुणिले 100% 5 करून बघावं लागेल. 5 चक 30ला 0, हातचे आले 3, 5 चोक 20 आणि 3 23 ला 3, हातचे आले 2, 5 5 25 आणि 2 27. म्हणजे हे किती मिळालं तुम्हाला? 2730 मिळालेलं आहे. बरोबर आहे. मग 2730 गुणिले काय केलेलं आहे रे आपण? आपण केलेलं आहे 4. का बरं? कारण इथे 7, इथे 6, इथे 5 ने गुणलेलं आहे आणि इथे 100% आपल्याला 4 ने गुणावं लागेल. मग 4 ने गुणल्यानंतर आपल्याला काय मिळणार? 10920 म्हणजे 10,920 उत्तर मिळालं. मग आता 10,920 गुणिले 3 करा. का बरं? कारण 4च्या नंतरची 1 ने कमी येणारी संख्या काय आहे? 3 आहे. बरोबर आहे. 3 0 0, 3 दुणे 6 ला 6, 3 9 27 ला 7, हातचे आले 2, 3 0 0 2 जशाला तसा आणि 3 1 3. म्हणजे 32,760 हे उत्तर तुम्हाला दिसतंय का? हो, 100% ऑप्शन सी काय आहे? 32,760 आहे. म्हणजे ऑप्शन सी काय असणार आहे? याचा आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण संख्या मालिकेवरचा बघितला, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे हे काढायचं होतं. आणि कसं काढलं? डिफरन्स खूप जास्त आहे त्यामुळे आपण तिथे गुणाकाराचं लॉजिक लावलेलं आहे. आणि गुणाकाराचं लॉजिक लागत असताना संख्या 1 ने काय झालेली आहे? कमी झालेली आहे. म्हणजे आधी 7 ने गुणाकार केला, मग 6 ने गुणाकार केला, मग 5 ने, मग 4 ने, मग 3 ने. ठीक आहे, चला तर पहिला प्रश्न खूप छान समजलेला आहे सगळ्यांना असं गृहीत धरते आणि वळूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही विधानं दिसत आहेत आणि त्यावरनं निष्कर्ष दिलेला आहे. कोणताही राजा राणी नाही, म्हणजे राजा आणि राणी हे वेगळं घ्यावं लागेल. बरोबर मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय. काय आहे रे प्रश्न?
सिलोजिझमवरचा प्रश्न आहे, विधाने आहेत आणि त्यावरून निष्कर्ष दिलेला आहे. ठीक आहे, कुठला निष्कर्ष अनुसरण करतो किंवा कुठला निष्कर्ष अनुसरण करत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला पहिलं विधान काय दिसतंय, कोणताही राजा राणी नाही. म्हणजे राजा आणि राणी यांना काय करावं लागेल, सेपरेट ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, चला तर मी डायग्राम काढते, सगळ्यांनी लक्ष द्या. समजा हा झाला राजा आणि ही झाली राणी. ठीक आहे, आता सर्व सुंदर राण्या आहेत, म्हणजे सुंदर यामध्ये आणखी एक ब्लॉक येणार आहे. सगळ्याच्या सगळ्या सुंदर काय आहेत, राण्या आहेत. आता यावरनं डायग्राम सगळ्यांना समजलेली असणार. थोडी जागा कमी असल्यामुळे काय केलेलं आहे, प्रश्न मोठा आहे, जागा कमी असल्यामुळे मी डायग्राम थोडी छोटी काढलेली आहे. पण दिसत नसेल तर त्यापेक्षा थोडी साईज वाढवते. ठीक आहे, पुन्हा डायग्राम काढते. हा काय आहे, राजा. ही काय आहे, राणी. ठीक आहे, कोणताही राजा राणी नाही म्हणून आपण वेगळं काढलं. आणि हा जो ब्लॉक आहे यामधला हा सुंदरचा आहे, कारण सगळ्या सुंदर काय आहेत, राण्या आहेत असं म्हटलेलं आहे. मग आता कोणताही राजा सुंदर नाही. बघा रे, राजाचा भाग वेगळा आहे आणि सुंदरचा भाग वेगळा आहे. राजाचा राणीशी संबंध नाही तर सुंदरशी संबंध येणार का, नाही. म्हणजे पहिलं विधान काय आहे, करेक्ट आहे. काही सुंदर राजे नाहीत. आता काहीचा प्रश्नच नाही ना, कोणताच नसल्यामुळे काहीचा प्रश्नच नाहीये. ठीक आहे, आता एक आणि दोन यापैकी कोणताही अनुसरण करत नाही, केवळ एक अनुसरण करतो, केवळ दोन अनुसरण करतो, दोन्ही अनुसरण करतात. दोन्ही करतात ना, एकही राजा सुंदर नाही आणि काही सुंदर राजे नाही, म्हणजे एकही नसल्यामुळे काही पण येणार नाही. म्हणजे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4. एक आणि दोन दोनही अनुसरण करतात. म्हणजे पहिला आणि दुसरा हे दोनही निष्कर्ष काय आहेत, अनुसरण करत आहेत. समजलंय सगळ्यांना. हे प्रश्न खूप खास आहे आणि येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा विषय गाजणार आहे. ठीक आहे, कारण मागच्या तलाठी भरतीचे जर तुम्ही प्रश्न चाळले तर तुम्हाला प्रत्येक शिफ्टला यावर एक प्रश्न तरी, किमान एक प्रश्न सापडेल. ठीक आहे, आणि आपल्याला सगळ्याच पद्धतीची तयारी करायची आहे. ठीक आहे, आता मागे मागे मी काय केलं, सतत प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करत गेली. आता आपण एवढ्यात काय करताय, सतत पीवायक्यू वर थोडा जास्त भर आहे. कारण काही लोकांचं असं म्हणणं होतं की स्वतः पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना थोडं जड जातं, लॉजिक लागत नाही. मग अशा वेळेस जर पीवायक्यू एक्सप्लेन झाले तर पीवायक्यू तून अभ्यास छान होतो. आणि आपण दोन्ही गोष्टी बॅलन्स करणार आहोत. असं नाही की आता पीवायक्यू सिरीज चालू केली तर तुम्हाला काही टॉपिक तुमचे जे राहिलेले आहेत ते एक्सप्लेन करणार नाही. ते सुद्धा टॉपिक घेणार आहे, मला सगळं माहिती आहे. ठीक आहे, पण थोडा वेळ लागतो टप्प्याटप्प्यात, कारण वातावरण खूप जास्त पावसामुळे खराब आहे. कधी लाईट नसते, कधी काही नसतं, तर थोडंफार मागे पुढे होत आहे. पण घेणार मात्र नक्की. ठीक आहे, चला तर दुसराही प्रश्न तुम्हाला छान पद्धतीने समजलेला आहे. वळूया लगेचच तिसऱ्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, अगेन तिसरा प्रश्न जो आहे तो सेम टाईपचा आहे. ठीक आहे, विधानं दिलेले आहे, त्यावरनं तुम्हाला निष्कर्ष विचारलेला आहे. तर पहिलं विधान आहे, काही फळे फुले आहेत. ठीक आहे, आणि दुसरं आहे, सर्व फुले सुगंधी आहे. सेम त्याच टाईपचं आहे. त्यामध्ये काही राजा असं नव्हतं, त्यामध्ये एकही राजा राणी नाही असं होतं. पण यामध्ये काही म्हटलेलं आहे, म्हणजे काही म्हटलेलं आहे तर आपल्याला दोघांचं कनेक्शन दाखवावं लागेल. बघा, हा पार्ट झाला, डायग्राम काढते. हा पार्ट झाला फळांचा. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे, काही फळे फुले आहेत, म्हणजे फुले इकडे घ्यावं लागेल आपल्याला. आणि पुन्हा म्हटलेलं आहे, सर्व फुले सुगंधी आहे. आणि हे सगळेच्या सगळे जे फुलं आहेत हे काय आहेत रे, सुगंधी आहेत. काय आहेत, सुगंधी. ठीक आहे, आता बघा, त्यांनी निष्कर्ष म्हटलेला आहे, कोणताही फूल फळ नाही. असं होईल का रे, नाही ना. काही फळे फुले आहेत त्याच्यामुळे पहिलं विधान चूक आहे. काही फुले सुगंधी आहेत, काही फुले सुगंधी आहेत. बघा ना, फुले काही काय, सर्वच्या सर्वच फुले सुगंधी आहेत. त्यामुळे त्यातले काही फुले सुगंधी आहेत म्हणजे दुसरं अनुसरण करते, केवळ दोन अनुसरण करते. एक तर एक किंवा दोन यापैकी एक अनुसरण करतं, केवळ एक अनुसरण करतं, किंवा एक आणि दोनही अनुसरण करतात. तर यामधलं जे विधान आहे ते आहे,
काही फुले सुगंधी आहेत हे अनुसरण करतं. त्यांनी म्हटलंय कोणतंही फुल फळ नाही, हे चुकीचं विधान आहे. बरोबर आहे. मग ऑप्शन 1 काय याचं करेक्ट आन्सर आहे. केवळ 2 अनुसरण करत आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? अरे टेन्शन घेऊन अभ्यास करायचा नाहीये, एकदम मनमोकळेपणाने अभ्यास करा. हॉरर फेस बनवायची नाहीये, ठीक आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा टेन्स राहायचं नाही, हॉरर फेस बनवायचे नाही. तुम्हाला टेन्शन आल्यासारखं होतं. मला नाही माहिती, आता आपण जेव्हा लाईव्ह लेक्चर कंडक्ट करू तेव्हा मला कळत जाईल की तुम्ही काय कमेंट करत आहात. पण आता आपले लेक्चर लाईव्ह नसल्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला लेक्चर बघत असताना बोर व्हायला नको. ठीक आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आणि हा जो उत्साह आहे ना, हा कायम शेवटच्या प्रश्नापर्यंत असला पाहिजे. ठीक आहे. कारण कसं आहे, लेक्चर मन लावून बघायचं आहे पण सॉल्व्ह पण करून बघायचं आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे दुसरी संख्या ही पहिल्या संख्येशी संबंधित आहे, त्याप्रमाणे तिसऱ्या संख्येशी संबंधित असणारा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा मी प्रश्न लिहून घेते पुन्हा एकदा. बघा 2, 8, 3 म्हणजे 283 चा संबंध 26 सोबत आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की 124 चा संबंध कुणासोबत असला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न सगळ्यांना दिसतोय स्क्रीनवरती. मग आता बघा रे, इथे लॉजिक काय लावलेलं आहे. 283 26 चा वर्ग आहे का? नाही. 26 ची दुप्पट 283 होते का? नाही. मग काय येणार इथे? बघा तुम्ही 2 + 8 + 3 म्हणजे 283 चे जे डिजिट आहे, जे नंबर्स आहे, जे अंक आहे 283 या नंबर मधले, त्या अंकांची आपण सेपरेट बेरीज केली. ठीक आहे. आता 2 आणि 8 10, 10 आणि 3 13. 13ला कितीने गुणलं म्हणजे 26 येतं? 2 ने गुणलं म्हणजे काय येतं? 26 येतं. मग 13 गुणिले 2 काय केलं? 26. तसं सेम 124 चं करून बघा, येतं का? तर 1 + 2 + 4 किती आलं? 2 आणि 1 3, 3 आणि 4 7. बरोबर आहे. 7 ला कितीने गुणायचं? 2 ने. का बरं? कारण वर सुद्धा 2 ने गुणलाय म्हणजे सेम लॉजिक असलं पाहिजे. इथे पण 2 नेच गुणायचं. 7 दुणे 14 म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये 14 हे उत्तर दिसतंय का? हो. भारी होता, इझी होता. यामध्ये काय असतो? एकतर क्यूब, त्यानंतर स्क्वेअर, त्यानंतर ह्या अशा टाइपचं एक लॉजिक लागलेलं असतं. तर आपण सगळ्या पद्धतीचे लॉजिक लावून बघायचे. ठीक आहे. आणि स्मार्ट वर्क करायचं, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट झालाच पाहिजे. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याच उत्साहात वळूया जराही दम न खाता नेक्स्ट क्वेश्चन कडे. दिलेल्या मालिकेतील कोणती संख्या चुकीची आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे रे. बघा आता इथे काय होतंय. 12, 14, 19 आणि त्यानंतर काय आलंय? 26 आणि 35. बघा रे, काय करायचंय बघा. आता जर मी बघितलं 10 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे? 2 चा. 12 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे? 2 चा. 14 आणि 19 मध्ये 5 चा. 19 आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 7 चा. बरोबर आहे. 19 आणि 7 26. त्यानंतर 26 आणि 35 मध्ये 9 चा फरक येत आहे. म्हणजे इथे बघा तुम्ही 2 5 7 9 ह्या काय आहेत? सगळ्या विषम संख्या आहेत. ह्या काय आहेत? सगळ्या विषम संख्या आहे. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते की इथे 5 आले, इथे 7 आले, इथे किती आले? 9 आले. म्हणजे 100% इथला जो डिफरन्स आहे तो आपल्याला 3 चा पाहिजे होता. म्हणजे 14 मधून जर 3 गेले तर इथे किती येणार? 11. किती येणार इथे? 11. म्हणजे इथे जिथे 12 आहे तिथे आपल्याला 11 हवे होते. कारण काय? 10 मध्ये जर 1 टाकला, इथे 1 चा डिफरन्स आला असता. 1 पण विषम संख्या आहे. 10 मध्ये 1 टाकला असता 11 झाले असते. 11 मध्ये 3 टाकले असते तर 14 झाले असते. 14 मध्ये 5 टाकले तर 19 आणि 19 मध्ये 7, पुन्हा आलेल्या संख्येमध्ये 9. म्हणजे सगळ्या विषम संख्या झाल्या असत्या. पण इथे काय केलेलं आहे? 2 चा डिफरन्स घेतलेला आहे आणि त्यामुळे 12 हे ऑप्शन काय यामध्ये चुकीचं आहे. मग दिलेल्या मालिकेतील चुकीची संख्या कोणती आहे? 12. 12 कुठल्या ऑप्शन मध्ये? एक ऑप्शन मध्ये आहे. सगळ्यांना दिसते? प्रश्न समजलेला आहे? काही नाहीये. एक संख्या मालिका दिली आणि त्या संख्या मालिकेमधलं चुकीची संख्या किंवा चुकीचं पद कुठलं आहे ते ओळखायचं होतं. ठीक आहे. कसं ओळखलं तेही सांगितलं. आपण काय केला? डिफरन्स खूप कमी होता म्हणून डिफरन्स काढला. आणि डिफरन्स काय आहे? डिफरन्स जो आहे म्हणजे फरक जो आहे तो सगळा विषम संख्येचा आहे, म्हणजेच ऑड नंबरचा फरक आहे. ठीक आहे. समजते सगळ्यांना? चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया.
खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली मालिका पूर्ण करेल? आता हे जे असतं ना, यामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे, सेम एक पॅटर्न जो आहे तो सेम पॅटर्न रिपीट व्हायला पाहिजे. समजा मी एक एक्झाम्पल देते बघा. मी जर घेतलं ए बी ए बी ए बी ए बी, माझे 4 पॅटर्न पर्यंत बघा ए बी ए बी ए बी काय झालाय, रिपीट झालेला आहे. समजा मी घेतलं ए बी बी बी, अगेन ए बी बी बी, म्हणजे माझा हा पॅटर्न काय होतोय, रिपीट होतोय. याला म्हणतात पॅटर्न. आणि आपल्याला असा पर्याय निवडायचा असतो ज्या पर्यायामुळे आपली सिरीज काय होणार, जो पॅटर्न आहे तो कंटिन्यू होणार आणि कंप्लीट होणार. ठीक आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, मी ही सिरीज खाली लिहून घेते जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने लक्षात येईल. ठीक आहे. तिथे थोडी दाटी होते बघा. बी ब्लँक ब्लँक ए, अगेन ब्लँक ए बी, 2 ब्लँक आहेत, मग ए ए आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या ही गोष्ट लक्षात येते की एका पर्टिक्युलर पॅटर्न नंतर ए ए रिपीट होतोय. ठीक आहे. ए ए रिपीट होत आहे आणि एका पर्टिक्युलर पॅटर्न नंतर ए बी सुद्धा काय होतोय, रिपीट होतोय. मग आता जर मी सेकंड ऑप्शन ट्राय केलं तर बघा रे, ए बी, ठीक आहे, अगेन ए, अगेन बी. ठीक आहे. आता बघा आपण 2 ए टाकलेले आहे, 1 बी टाकलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ए बी ए ए बी ए बी. ठीक आहे. आता इथे पुन्हा आहे ए, मग आपण घेतला ए. ठीक आहे. अगेन ए बी ए बी, म्हणजे जर तुम्ही मी याला तोडलं बघा, इथून असं मी याला ब्रेक केलं तर काय झालं, ए बी ए बी ए ए. ठीक आहे. पुन्हा बघा ए बी आणि ए ए, म्हणजे काय होते, सेम पॅटर्न रिपीट होते. लक्षात येते सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला एक हिंट त्यामध्ये दिलेली असते की आपल्याला हिंट कोणती होती यामध्ये, की ए ए रिपीट होणार आहे एका पर्टिक्युलर पॅटर्न नंतर आणि ए बी सुद्धा येणार आहे. मग आपण त्याच पॅटर्न वरून काय केलाय, हा ऑप्शन चॉईस केलेला आहे. ऑप्शन सेकंड काय आहे, करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. मिळाला ना पॅटर्न बघा, ए बी आणि ए ए, इथे सेम पॅटर्न रिपीट झालाय, ए बी आणि ए ए. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे. अर्थ अर्थ साठी तुम्हाला काहीतरी दिलेला आहे, एफ झेड एस एस आय, आणि ग्लोब साठी काय येईल असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता हे काय असते की जेव्हा तुम्हाला अक्षर मालिकेवरचे प्रश्न दिलेले असतात ते कसे सॉल्व्ह करायचे, मी हे डिटेल मध्ये यावरचा एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळे क्वेश्चन अक्षर मालिकेवरचेच घेतलेले आहे. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी आवर्जून बघून घ्या, त्यामध्ये खूप छान एक्सप्लेन केलेला आहे. चला तर हा प्रश्न आपण अटेम्प्ट करणार आहोत लगेचच. मित्रांनो, जेव्हा अक्षर मालिका सोडवायला मी तुम्हाला शिकवली होती त्यामध्ये मी सांगितलं होतं की ए पासून तर एम पर्यंत आपण लिहून घ्यायचं, त्यानंतर एन पासून तर इकडे उलट झेड पर्यंत लिहत आणायचं. ठीक आहे. हा पॅटर्न मी तुम्हाला सांगितला होता की जेव्हा पण तुम्ही अल्फाबेट सिरीज वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात तेव्हा तुम्हाला एबीसीडी याच फॉर्मॅट मध्ये लिहावी लागेल आणि एबीसीडी ला नंबर्स द्यायचे, ए बी सी 1 2 3 एम ला येणार, नंतर एन इकडे, म्हणजे अर्धी लेटर आपण इकडे लिहितोय, अर्धी लेटर इकडे लिहितोय, पण लिहिताना एम च्या खाली एन आला पाहिजे, नंतर बाकीचे लेटर्स असे यायला हवे. ठीक आहे. मग आता आपण अर्थचं बघूया. ई ए आर टी एच, काय झालं बघा, एफ झेड एस एस आय. आता ए बी सी डी ई एफ, म्हणजे ई आणि एफ मध्ये काय आहे, +1 झालेला आहे. ठीक आहे. आता झेड मध्ये जर बघितलं तुम्ही तर हा झेड आणि झेडच्या मागे जर गेले, इथून जर तुम्ही पलटले तर झेडच्या मागे -1 ने काय येतोय रे, ए येतोय, म्हणजे इथे काय आहे -1. आर नंतर काय येतो, यस, म्हणजे इथे आला +1. नंतर टी एस टी यू येतो, पण इथे काय यस आलेला आहे, म्हणजे हा काय झाला -1 झाला. एच आय म्हणजे हा काय झाला +1 झालाय. ठीक आहे. म्हणजे इथे कुठली सिरीज चालू आहे, +1 -1 +1 -1 +1. ठीक आहे. ही सिरीज इथे कंटिन्यू होते. सेम लॉजिक आपल्याला कुठे लावावं लागेल, मग ग्लोब साठी लावावं लागेल, जी एल ओ बी ई. ठीक आहे. ए बी सी डी ई एफ जी, जी नंतर काय येणार, एच येणार. ठीक आहे. एच वरचे किती ऑप्शन आहेत, 2 आहेत. एल मायनस होणार आहे, एम एल एम
एलच्या आधीचं लेटर काय तर -1 जर केलं तर के येतं, बरोबर आहे. एच के वाला एकच ऑप्शन यामध्ये आहे, पुढचं काढण्याची गरज नाही. ते एच यम आहे आणि ते एच के आहे. म्हणजे आपलं 100% आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. का बरं? कारण पुढचं काढण्याची गरज नाहीये. का गरज नाहीये? कारण के येणार आहे, -1 होणार आहे एल मधून आणि -1 के ऑप्शन एकच याच्यामध्ये आहे, तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला छान पद्धतीने समजला असेल असं गृहीत धरते आणि नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच सोडूया. घाई होते का रे? घाई होत असेल तर तसं कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. मला असं वाटतं की एवढा स्पीड ठीक आहे. का बरं? कारण आपण आजच नाही, खूप दिवसाची प्रॅक्टिस करतोय. सोबतच काय झालेलं आहे की आपल्याला पोस्ट काढायची आहे आणि पोस्ट काढणं ठीक आहे, कासवाची गती असली पाहिजे, पण प्रत्येक वेळेस कासवाच्या गतीनं जमणार नाही. कारण आपण कासवाच्या गतीनं जर राहिलं तर स्पर्धेत आपल्या सोबत असणारे सगळे ससे पुढे निघून जातील. ठीक आहे. आणि त्या गोष्टीमध्ये सस्याने आराम केला, या गोष्टीत सस्यांनी आराम नाही केला तर सगळे पुढे निघून जातील, बरोबर आहे ना. म्हणून कासवाची गती आवश्यक आहे, पण कुठे? जेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ आहे, जेव्हा तुम्ही वयाच्या 16व्या 17व्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही कासवाच्या गतीनं करू शकता. पण आता मात्र आपल्याकडे ती वेळ राहिलेली नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच वळूया. प्रश्न दिसतोय. ठीक आहे. या प्रश्नाला बॉक्स मी करून घेते. आता काय म्हटलेलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी, हा जो प्रश्नचिन्ह दिसतोय या जागी काय येणार आहे. ठीक आहे. आणि असे प्रश्न आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. आता बघा रे, जर इथे बघितलं 8 आहे, इथे 9 आहे आणि 42 आहे. 8 9 तर 72 होते. ठीक आहे. आणि 42 चा काय संबंध? मग आता बघा 8 आहे, 8 वजा 2 केलं आणि हा 9 घेतला, 9 वजा 2 केलं. 8 वजा 2 किती झाले? 6. 9 वजा 2 किती झाले? 7. 6 गुणिले 7 जर केलं तर 42 मिळालं. सेम लॉजिक इथे लागते का बघायचं. ठीक आहे. एकतर आपल्याला व्हर्टिकल लॉजिक लावायचं असतं किंवा हॉरिझॉन्टल लॉजिक लावायचं असतं. एकतर उभं करून बघायचं किंवा आडवं करून बघायचं. कुठलं लॉजिक लागते. आणि जे लॉजिक एका रोला किंवा एका कॉलमला लागलं, तेच लॉजिक, सेम लॉजिक नेक्स्ट कॉलमला किंवा नेक्स्ट रोला लागायला हवं. ठीक आहे. आता पुढचं बघा, 12 मधनं 2च काढायचे. का बरं? कारण इथे सुद्धा आपण किती काढलेले? 2 काढलेले, बरोबर. आता 5 वजा 2 काढा. 12तून 2 गेले 10 राहिले, 5 मधून 2 गेले 3 राहिले. 10 गुणेला जर 3 केलं तर 30 आलं. 100% येतोय मॅडम. मग सेम लॉजिक आपण नेक्स्ट रो मध्ये लावायचं आहे. 7 मधून किती काढायचे? 2. किती राहिले? 5. बरोबर आहे. आता इथे बघा रे, इथे काय आहे? 35 आहे. मग मला सांगा, 35 5च्या टेबल मध्ये कुठे येते? 5च्या पाड्यामध्ये 7 नंबरवर, म्हणजे 5 7 35. म्हणजे इथे जर 2 काढले, कशातून 2 काढल्यावर 7 राहतात? 9 वर. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? 100% 9 असणार आहे. आणि ऑप्शन मध्ये सुद्धा 9च आहे. ऑप्शन लिहायला विसरले आहे. ठीक आहे. पण समजलाय प्रश्न? प्रश्न एकदम इझी आहे. लॉजिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रो वाईज लावा किंवा कॉलम वाईज लावा, तुमचं लॉजिक सगळ्या ठिकाणी एकच लागायला हवं. ठीक आहे. समजलाय हा प्रश्न? चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांना स्क्रीन वरती दिसतोय. जर प्लस म्हणजे गुणाकार. ठीक आहे. मग चला, प्लसला काय म्हटलेलं आहे? गुणाकार म्हटलेला आहे. मायनसला भागाकार म्हटलेला आहे. त्यानंतर भागाकाराला अधिक म्हटलेलं आहे आणि गुणाकाराला वजाबाकी म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, ते सॉल्व्ह करायचं आहे. 144 वजा 6 अधिक 4 गुणिले 88 भागिले 20. ठीक आहे. आता यावरून सॉल्व्ह करत असताना वजाबाकीच्या जागी काय टाकायचं? 144 भागिले, वजाबाकी म्हणजे भागाकार, 6 अधिक म्हणजे काय रे? गुणाकार, गुणिले 4. गुणाकार म्हणजे काय? वजाबाकी 88 आणि भागाकार म्हणजे काय? अधिक 20. ठीक आहे. आता 24 सख 144, याचा आन्सर काय आला? 24. 24 गुणिले 4 वजा 88 अधिक 20. 4 चौक 16 ला 6, हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9, 96 वजा 88 अधिक 20. ठीक आहे. 16 मधून 8 गेले, 8 राहिले आणि 9 मधून 9 गेले 0, म्हणजे इथे राहिले 8 अधिक 20. किती आलं उत्तर? 28. आहे का ऑप्शन मध्ये? चेक करा. ठीक आहे.
ऑप्शन मध्ये नाहीये, पण आपण काढलेला आन्सर 100% काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, 28. काय येणार आहे आन्सर, 28. ठीक आहे, हे याचं करेक्ट आन्सर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण लगेच वळूया. खालील शब्दांची तर्कपूर्ण आणि अर्थपूर्ण मांडणी करायची आहे. ठीक आहे, आता बघा रे, तर ह्या टाईपचे प्रश्न सुद्धा खूप जास्त महत्वाचे आहे. आता मला सांगा, इथे काय वर्ल्ड, इंडिया, आग्रा, एशिया आणि ताजमहल. आता सगळ्यात पहिले काय ना, एक भलं मोठं काय आहे, जग आहे. बरोबर आहे, एक भलं मोठं काय आहे, जग आहे. जगामध्ये काय आहे, एक काय आहे, खूप मोठं जग आहे. ठीक आहे, जगानंतर काय येतं रे, आशिया खंड येणार. बरोबर आहे, आशिया खंडानंतर काय येणार, भारत येणार. बरोबर आहे, म्हणजे इंडिया. इंडियामध्ये काय येणार, आग्रा शहर येणार. आणि आग्रामध्ये काय येणार, ताजमहल. काय येणार, ताजमहल. मग आता बघा, ताजमहलला कुठला नंबर दिलेला आहे, 5. आग्र्याला काय नंबर दिलेला आहे, 3. त्यानंतर भारताचा नंबर काय आहे, 2. त्यानंतर आशियाचा नंबर काय आहे, 4. आणि जगाचा नंबर काय आहे, 1. मग आता तुम्ही एकतर 1 4 2 3 5 असं बघा, किंवा 5 3 2 4 1 हा सिक्वेन्स शोधायचा आहे. मग बघा, 1 पासून तर कुठल्याच सिक्वेन्सची सुरुवात झालेली नाहीये. त्यांनी ताजमहाल म्हणजे छोट्यापासून मोठ्या मोठ्याकडे गेलेले आहेत ते. म्हणजे मग सुरुवातीला काय येणार आहे, ताजमहल येणार आहे. सुरुवातीला काय येणार आहे, ताजमहल. म्हणजे 5वा नंबर पहिले, नंतर 3रा, नंतर येणार आहे 2रा, नंतर येणार आहे 4था, म्हणजे ऑप्शन सेकंड आपल्याला इथे मिळत आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा खरंच खूप छान होता. तर्कपूर्ण मांडणी करायची होती. एक तर तुम्ही चढत्या क्रमाने करा, उतरत्या क्रमाने करा, कसंही केलं तरी तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ज्या पद्धतीने ऑप्शन दिले त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. ठीक आहे, आणि आता आपले प्रश्न संपलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रश्न आता संपलेले आहेत आणि वेळ आलेली आहे तुम्हाला बाय म्हणण्याची. चला तर, बाय म्हणण्याआधी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्याच आहेत. तुम्ही तुमचा अभ्यास एकदम मन लावून छान पद्धतीने करत राहा. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करून घ्या, प्रत्येक कन्सेप्ट जागीच क्लिअर करा आणि तुमचा अभ्यास खूप छान पद्धतीने होत राहो, त्या यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेतच. त्यानंतर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तोपर्यंत बाय.